नॉर्मल असू शकता 53.5 डिग्री सेल्सिअस. याचं टेम्परेचर एवढं काय आहे कारण जेवढं ऊन वाढेल तेवढं वाढतं. आता हे जिओ थर्मल हाऊस आहे, याचं टेम्परेचर आहे 30.1 डिग्री सेल्सिअस. याचं टेम्परेचर कमी आहे, नॉर्मल घरापेक्षा याचं टेम्परेचर कमी आहे. आता याचं टेम्परेचर एवढं कमी काय आहे कारण की आपण या घरामध्ये हीट इन्सुलेटेड मटेरियल वापरलं. आता इथे बघा, हीट इन्सुलेटेड मटेरियलमध्ये काय काय आहे, ग्लास फायबर, पॉलियुरेथिन, थर्माकॉल आपण वापरू शकत नाही कारण की शासनाने बॅन केलं आहे. पण हे पण हीट इन्सुलेटेड मटेरियल आहे. प्लस याच्यामध्ये चिरा दगड म्हणून जांबा खडक म्हणून एक येतं, ते पण हीट इन्सुलेटेड मटेरियल आहे. आता इथे पॉलियुरेथिन शीटचं तुम्हाला एक सॅम्पल दिलं आहे, दिसतंय. तर हा सॅम्पल जो आहे हा पूर्ण मी घराच्या आतून पूर्ण कोटिंग कव्हर केलं आहे. तर इथे आतमध्ये बघू शकता, पूर्ण घराच्या आतमध्ये मी कोट केलं आहे पूर्ण पॉलियुरेथिन शीटचं. आता हे जे नॉर्मल हाऊस आहे, या नॉर्मल हाऊसला नॉर्मल आपल्या लाल मातीच्या विटा आहेत. तर लाल मातीच्या विटा काय करतात, हीट कन्झ्युम करतं पण लवकर रिलीज करत नाही. मग आपल्याला काय करायला लागतं, म्हणजे घराच्या खिडक्या ओपन करून, दरवाजे ओपन करून आपल्याला फॅन चालू करायला लागतो. याचं तसं नाही आहे. आता याला पण लाल विटा आहेत, या शीट्स आपण घराच्या आतून लावल्यात. या लाल विटा हीट कन्झ्युम करते, पण ही जी लेअर आहे या लेअरपर्यंत ती जाऊन थांबते. म्हणजे एक प्रकारचं फ्रीज बाहेरून गरम असतं आणि आतून थंड, त्याच प्रकारचं हे घर आहे. आता आपल्या घरामध्ये गॅस असतं, प्लस आपल्याकडे म्हणजे काय बोलतात, इलेक्ट्रिकल ऑप्टिकल्स असतात. टी व्ही झालं, फ्रीज झालं, फ्रीजमधून म्हणजे हीट रिलीज होते, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं. कार्बन डायऑक्साईड हलकं असतं म्हणून ते घराच्या वरच्या साईडला जमा होतं. तर हा एक्झॉस्ट फॅन लावला आपण. या एक्झॉस्ट फॅनद्वारे जेवढी घरामध्ये हीट असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल ते या फॅनद्वारे निघून जाईल. आणि प्लस आपण या घराला थंड ठेवतोय. तीही इथे आपण कॉपर कॉईल बनवली. ही कॉपर कॉईल पूर्ण आतून म्हणजे एक PVC पाईपसारखं एक कॉपर कॉईल आहे. आता हा इनलेट भेटला, हा आउटलेट भेटला. ही पाईपलाईन आपण या ऑप्शन्समध्ये आपण ले करू शकतो. सुकलेली बोरवेल, हौद, विहीर, अंडरग्राऊंड टाकी. आता हे जेवढे ऑप्शन्स आहेत ते वॉटरवाले झाले. आता जमिनीच्या 3 मीटर खाली जर आपण गेलो, 3 मीटर खाली म्हणजेच 10 फूट खाली जर आपण गेलो, तर 10 फूट खाली आपल्या जमिनीमध्ये मॉइश्चर असतं. मॉइश्चर म्हणजे ओलावा. आता इथे तुम्ही बघू शकता. आता इथे मी अंडरग्राऊंड वॉटर टँक दाखवलं, म्हणजे जमिनीच्या खालची टाकी. आता हा इथे ब्लोअर आहे. हा ब्लोअर काय करते, नॉर्मल एअर खेचते. नॉर्मल एअर इथे या पाईप थ्रू जाते आणि या पाईप थ्रू निघते. आता इथे पण टेम्परेचर मीटर लावलं आपण. याचं टेम्परेचर 32 झालं आहे. आता हे लो झालं, 37, 33 झालं आहे. इथे बघू शकता आपण टेम्परेचर, म्हणजे 33.1 डिग्री सेल्सिअस दाखवते आणि ते लो पॉईंट सेल्सिअस दाखवते. म्हणजे आता बीप मारायला लागलं बघा. हे थंड आहे आणि हा पाईप गरम आहे. म्हणजे याचं असं होत आहे की हा पाईप इथून जातोय, हे पाण्यामध्ये हा पाईप कॉपर पाईप थंड होते आणि जाणारी जी गरम हवा आहे ती या पाईप थ्रू ती आतून लेईंगमध्ये ती गोल गोल फिरून ती थंड हवा आपल्याला भेटते. आता आपण AC लावतो. AC मध्ये काय असतं, क्लोरोफ्लोरोकार्बन असतं. क्लोरोफ्लोरोकार्बन काय करतं, नॉर्मल एअरमधला मॉइश्चर खेचून घेतं आणि नॉर्मल एअरचं मॉइश्चर ते फेकून ते कंडेन्सेट असतो. हा कंडेन्सेट काय करतं, नॉर्मल एअरमधला मॉइश्चर खेचून या पाईपलाईन थ्रू ते पाणी फेकून देतं. ते पाणी वेगवेगळ्या केमिकल्समध्ये सर्क्युलेट झालेलं असतं, म्हणून ते पाईप म्हणजे जे पाणी येणारं आहे ते ॲसिडिक असतं. ते पाणी आपण किती फिल्टर केलं. तर हा जो फॅन तुम्हाला दाखवला, या फॅनचं म्हणजे इंटरनल डायग्राम हे आहे. आता हा कंप्रेसर आहे. हा कंप्रेसर काय करतं, हा जो इथे पाईप आहे हा एअर खेचते. त्याच्या आतमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन काय करते, मॉइश्चर वेगळं करते आणि हवा वेगळं करते. हा इथे जो पाईप आहे या पाईप थ्रू ते पाणी निघतंय ॲसिडिक होऊन. आणि आता हा जो पाईपलाईन जातोय या पाईपमध्ये रिव्हर्स पाईपलाईन होते. म्हणजे आता हा इथे डायग्राम दिसतोय तर हाच आहे. आता हा इनलेट आहे याचा, हा इथे आउटलेट आहे. आता इनलेटमधून जी आता इनलेट जो आहे, इनलेटमध्ये हवा जाते, ती थंड हवा जाते. पण ती जी हवा, ती थंड हवा याच्यामध्ये फिरते, ती कंप्रेस होते याला रिव्हर्स पाईपलाईन बोलतात. आता एकाच जागी तुम्ही बघू शकता ती पाईपलाईन फिरलेली आहे. तर हीच रिव्हर्स पाईपलाईन इथे लावली आणि भरपूर प्रमाणात हीट होते. आणि हा जो 1 HP जो फॅन आहे हा याला थंड करते. इथून जाणारी हवा थंड आहे, पण हे पाईप्स थंड होत आहेत, पण इथून जाणारी जी हवा आहे ती गरम होते. म्हणजे जी जाणारी गरम हवा आहे ती ग्लोबल वॉर्मिंगसाठी एक निमित्त झालं. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच आता आपल्या नॉर्मल एअरमध्ये मॉइश्चर नाही आहे. आता लॉस एंजलिस म्हणजे अमेरिकामध्ये एक एरिया आहे लॉस एंजलिस म्हणून, तिथे म्हणजे एक जंगल आहे 300 ते 350 एकरमध्ये पसरलेलं जंगल. ते 1.5 ते 2 दिवसामध्ये जळून खाक झालं. त्याचं कारण ग्लोबल वॉर्मिंग. तिथे भरपूर प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग आहे. पण युनिट वीज वाचते. जर आपण अमरावतीमध्ये उष्णता पण भरपूर आहे. जर आपण अमरावती सगळ्यांना अफोर्डेबल आहे, कोणाकडे जास्त पैसे असतात, कोणाकडे कमी पैसे असतात. जर आपण म्हणजे सगळे तर करू शकत नाही, कमीत कमी 5000 घरांना जर आपण ही सिस्टम केली तर आपल्याला 24 तासामध्ये 10,000 युनिट वीज वाचेल.
प्लस इथे आपण जे सोलार पॅनल इन्स्टॉल केले, आता हा सोलार पॅनल काय करेल, दिवसभर जी आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर असतात त्याची बॅटरी चार्ज करेल, त्याला रेक्टिफायर लावून आपण AC to DC, DC to AC कन्व्हर्टर करून आपण ते बॅटरी चार्ज करू शकतो. प्लस हा जो सोलार पॅनल आहे तो एक्झॉस्ट फॅन चालेल दिवसभर. तर तुमच्या बेडरूममध्ये AC आहे आणि तुम्हाला हॉलमध्ये जिओ थर्मल कूलिंग सिस्टम कन्सेप्ट करायची असेल तर हा जो कोल्ड स्टोरेज कंडेन्सेट आहे त्याच्यामधून जी येणारी हवा आहे ती गरम आहे. ती गरम हवा परत आपण कनेक्शन थ्रू पाईपलाईन थ्रू याच ब्लोअरमध्ये जर सोडली आपण, त्याला एअर फिल्टर लावून, मग ते काय होणार आहे, गरम हवा खेचून परत ती हवा थंड करून ती सर्क्युलेट करून ती थंड हवा आपल्याला हॉलमध्ये भेटेल. प्लस याच्यामध्ये जर अफोर्डेबल प्राईसमध्ये सामान्य माणसाला जर करायचं असेल, आता ही 10 बाय 10चा पूर्ण माझा एक स्टॉल आहे. तर 10 बाय 10च्या स्टॉलला जर मला पॉलिथिन थीमचा जर म्हणजे पॉलिथिन शीटचा जर खर्च करायचा असेल तर या स्टॉलसाठी पूर्ण मला टोटल खर्च येईल 20,000. जर ग्लास फायबरचं करायचं असेल तर टोटल खर्च येईल 42,000 रुपये 500. आता तुम्हाला हे पण भरपूर कॉस्टली वाटत असेल. आताचे लोक काय करतात, AC 5 स्टार रेटिंग ACच वापरतात, कारण की 5 स्टार रेटिंग AC का वापरतात, त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये फीचर्स भेटतात. 5 स्टार रेटिंग ACचा पण स्टार्टिंग प्राईस 60,000 पासून आहे. त्याच्यामध्ये